करायचं का चालू? अनंग हा गोपी करूया माताजी. सुरुवात माताजी. रेकॉर्डिंग सुरू केले. ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। सर्व वैष्णवींना प्रणाम। आजचा श्लोक आहे अध्याय 7वा श्लोक नंबर 18। आतापर्यंत आपण भगवंतांनी भक्तांचे प्रकार सगळे सांगितलेले आहेत की कोणत्या 4 वेगवेगळ्या वैशिष्ट्यानुसार, म्हणजे कृष्णाने 4 प्रकारचे पुण्यात्मा सांगितले, म्हणजे जे भक्ती करीत असतात त्यांचा त्याचे अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी असे 4 सांगितलेले आहेत। आता त्यातलं ते पुढचं जे सांगतायत की या 4ही प्रकारच्या भक्तांना भगवंतांनी उदार म्हणले, हे आपण आता या श्लोकामध्ये पाहूयात। मी श्लोक वाचते। उदाराः सर्व एवैते ज्ञानी त्वात्मैव मे मतम् आस्थितः स हि युक्तात्मा मामेवानुत्तमां गतिम्। याचा अर्थ पाहूयात। निसंशय हे सर्व भक्त उदार आहेत, परंतु जो माझ्या ज्ञानामध्ये स्थित झाला आहे त्याला मी माझ्या स्वतःप्रमाणेच मानतो। माझ्या दिव्य सेवेमध्ये युक्त झाल्यामुळे तो नक्कीच माझी सर्वोच्च आणि सर्वोत्तम लक्ष्याची प्राप्ती करतो। श्लोक आणि त्याचा अर्थ आपण पाहिला। आता हे भगवंतांनी काय सांगितलेलं आहे की आपल्याला त्यांनी सांगितलेल्या अर्थामध्ये सांगितलेलं आहे की हे सगळे 4 भक्त आहेत, हे सगळे उदार आहेत, म्हणजे त्यांच्या उदार आहेत म्हणजे खूप चांगल्या प्रकारचे त्यांचे हे 4 भक्तांमध्ये कुठले कुठले 4 भक्त आजपर्यंत आपण पाहिले। कालही सांगितलं, संदिनी शक्ती माताजींनी परवाही सांगितलं, ते काल ज्ञानी म्हणून सांगितलं, तर ते अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी। आता हे सगळे ते म्हणतात, भगवंत म्हणतात हे सगळे उदार आहेत, पण त्याच्यामध्ये ते म्हणतात की पण जो माझ्या ज्ञानामध्ये स्थित झालाय त्याला मी माझ्या स्वतःप्रमाणेच मानतो। म्हणजे ज्ञानी भक्ताला ते स्वतःप्रमाणेच मानतात। का बरं असं म्हणतात? कृष्ण या एक तर सर्वांना उदार का म्हणतात? कारण काय ते काय त्यांच्यावर उपकार करत नाहीत की बाबा असं उदार म्हणून, तर ते भक्त स्वतःवरतीच उपकार करत असतात, कारण ते स्वतः कृष्णापर्यंत पोहोचण्याची धडपड करत असतात। ते त्यातून त्यांना कृष्णापर्यंत कोण पोचतं, यातून धडपड सगळेच जण करत असतात, पण त्यातून कोण पोचतं? तर ज्ञानी लोक पोचतात। तर कृष्ण म्हणतात की ज्ञानी भक्त आहे हा त्यांच्या मन आणि बुद्धी, म्हणजे काया वाचा मनाने, आपण थोडक्यामध्ये म्हणतो की काया वाचा मनाने कृष्णाचे भजन, पूजन आणि स्मरण करतात। म्हणजे पूर्ण त्यांना पूर्ण सर्व अर्पण करून ते त्यांचं भजन, पूजन आणि स्मरण करतात। त्यात त्यांचा काही स्वार्थी हेतू नसतो ज्ञानी लोकांचा, तर ते कृष्ण तत्वाला जाणण्यासाठी भक्ती करीत असतात। स्वार्थी हेतू म्हणजे आपण जे आतापर्यंत पाहिलं की अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी, त्याच्यामध्ये ज्ञानी हे कृष्ण तत्व जाणण्यासाठी भक्ती करीत असतात आणि बाकी सर्वांचा काहीतरी हेतू असतो। आपण हे पाहिलेले आतापर्यंत। म्हणजे श्लोक नंबर कालच्या संदिनी शक्ती माताजींनी सांगितलं श्लोकामध्ये भगवंत सांगतात की जो पूर्ण ज्ञानी आहे आणि तो कसा असतो, तो नित्य भगवत भक्तीमध्ये युक्त असतो, असं काल त्यांनी सांगितलं आपल्याला की तो नित्य भगवत भक्तीमध्ये युक्त असतो, तो सर्वोत्तम आहे।
कारण त्याला मी अत्यंत प्रिय आहे आणि तो मला अत्यंत प्रिय आहे. आता भगवंत असं का म्हणतात की ज्ञानीच त्यांना प्रिय आणि बाकी प्रिय नाही, असं आहे का? तर नाही. या श्लोकात त्यांनी काय सांगितलेलं आहे? तू आत्मैव मतम, म्हणजे तू आत्मा एव मतम, म्हणजे भगवान आणि ज्ञानी यात काहीही फरक नाही. आलं का लक्षात? तेच आत्मा एकच आहे, म्हणजे त्यांच्या दोघांच्या मध्ये काही फरक नाही. म्हणजेच त्याला, म्हणजे ज्ञानी भक्ताला मी माझ्या स्वतःप्रमाणेच मानतो असे भगवंत सांगतात. ज्ञानी भक्ताला भगवंत सांगतायत स्वतः की मी माझ्या ज्ञानी भक्ताला स्वतःप्रमाणेच मानतो. थोडक्यामध्ये आपण उदाहरण घेऊ की हवा आहे, इथं सगळीकडे हवा आहे, पण आपल्याला हवा कधी आहे? आपण जेव्हा पंख्यासमोर, पंख्याखाली जेव्हा आपण उभं राहतो तेव्हा आपल्याला ते जाणवतं की हवा असण्याचा अनुभव येतो, कारण ते वारं लागतं आपल्याला, ते वारं जाणवतं, हवा जाणवते आपल्याला. त्याप्रमाणे भगवत सत्ता ही सर्व व्याप्त आहे, सर्व ब्रह्मांडामध्ये सगळीकडे भगवत सत्ता व्याप्त आहे. परंतु भगवत सत्तेचा अनुभव आपल्याला कसा येतो? का भगवत सत्तेचा अनुभव आपल्याला या गुरु किंवा ज्ञानी व्यक्तींच्यामुळे येतो, कारण ते सर्वांना ज्ञात होतो, समजतो. ह्या ज्ञानी व्यक्तींच्यामुळे किंवा गुरूंच्यामुळे आपल्याला ह्या भगवत सत्तेचा अनुभव येतो. नाही तर आपल्याला इतके दिवस माहिती होतं का भगवंत असे आहेत, काय आहे, भागवत काय आहे, ब्रह्मांड काय आहे, त्याची उत्पत्ती कशी झालेली, हे कोण चालवतं, हे माहिती होतं का? तर नाही. आपल्याला हे कोणाकडून कळलं? तर आपल्या गुरूंकडून. आपले शिक्षा गुरु, दीक्षा गुरु, आपले शिक्षा गुरु नंददुलाल प्रभूजी, दीक्षा गुरु महाराज, आणि ते जे आपल्याला लेक्चर्स मधून देतात, ते आपल्याला सांगत असतात, समजावत असतात, त्यांच्यामुळे आपल्याला हे कळतं. म्हणजे आपल्या गुरु महाराज आपल्यामधले आणि भगवंतांच्या मधले दुवा असतात. असं म्हणतात की गुरु महाराज आपल्याला भगवंतापर्यंत पोहोचायला मदत करत असतात, असं सांगतात. त्याच्यामुळे ते कशा प्रकारे आपल्याला पोचवायचं मदत करत असतात? तर तद्विधी प्रणिप्रातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शिनः. म्हणजे आध्यात्मिक गुरुकडे काय सांगतात भगवंत? आध्यात्मिक गुरुकडे जायचं, जाऊन त्यांना तत्व जाणण्याचा प्रयत्न करायचा, नम्रपणे त्यांना प्रश्न विचारायचे आणि त्यांची सेवा करायची. मग ते आपल्याला आत्मसाक्षात्कारी व्यक्ती असतात. त्या आत्मसाक्षात्कारी व्यक्ती तुला ज्ञान प्रदान करू शकतात, असे भगवंत सांगतात. काय करतात आपल्याला? ते त्याचं ज्ञान देतात, कारण त्यांनी ते तत्व जाणलेलं असतं. कुठलं तत्व? तर हे ब्रह्मतत्व, भगवंताचं तत्व, हे जे तत्व आहे ते त्या ज्ञानी व्यक्तीने जाणलेलं असतं. ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. ते ज्ञानी व्यक्ती म्हणजे थोडक्यात आपले गुरु किंवा सिद्ध पुरुष आपण त्यांना म्हणतो, संत म्हणतो, तसे ज्ञानी लोक होत. असं असं म्हटलेलं आहे की ब्रह्मांड भ्रमितो कोण भाग्यवान जीव, ब्रह्मांड ब्रह्मांड भ्रमितो कोण भाग्यवान जीव, गुरु कृष्ण प्रसादे पाय भक्ती लता बीज. म्हणजे ब्रह्मांड भ्रमण करतात आपण एक ब्रह्मांड म्हणजे काय, किती लक्ष योनींमधून आपला हा प्रवास चालू आहे. मग हे किती लक्ष योनींमधून आपण प्रवास करत असताना काही भाग्यवान जीवांनाच या भक्तिलतेचे बीज प्राप्त होऊ शकते. हे सर्व कुणामुळे प्राप्त होऊ शकते? तर हे सर्व गुरु आणि श्रीकृष्ण यांच्याच कृपेमुळे प्राप्त होते. म्हणजे ज्ञानी लोक आपण जे म्हणतो त्यांच्यामुळेच आपल्याला हे सर्व प्राप्त होते. म्हणूनच आपल्याला चैतन्य चरितामृतात त्यांनी काय सांगितलेले? नित्य सिद्ध कृष्ण प्रेम साध्य कभूनय श्रवणादी शुद्ध चित्ते करये उदय. म्हणजे काय त्याचा अर्थ? प्रत्येक जीवाच्या अंतःकरणात, म्हणजे जन्माला येणाऱ्या असणाऱ्या सर्व जीवांच्या अंतःकरणात श्रीकृष्णांविषयी विशुद्ध प्रेम शाश्वत रूपाने स्थित असते. म्हणजे माझ्यात आहे, इतरांच्यात नाही असं नाही. आपण त्यांच्या कृपेनेच इथे जन्माला आलोय. जे कोणी आलेलं आहे या ब्रह्मांडामध्ये ते त्यांच्या कृपेनेच आलेलं आहे. सर्व चालक मालक तेच आहेत. आपण आपल्याला स्वतःला चालक मालक समजतो, पण तसं नाहीये. आपण आपल्या इच्छानुसार इच्छा व्यक्त केल्यानुसार आपल्याला ते भगवंत देतात. त्यामुळं ते काय, ते विशुद्ध प्रेम असतं ना, ते शाश्वत रूपाने आपल्या हृदयामध्ये स्थित असतं. आणि ही काही अन्य ठिकाणाहून प्राप्त करायची गोष्ट नाहीये, तर
ही गोष्ट कशी प्राप्त होते तर श्रवण कीर्तनाद्वारे आपली चित्तशुद्धी झाल्यानंतर जीव स्वाभाविकतः जागृत होतो. म्हणून की जीव कधी जागा होतो तर आपण हे ऐकल्यानंतर, आपण सतत कीर्तन केल्यानंतर आपण हे ऐकत आलेले. आणि तसंच भगवंत म्हणतात ना ते आपल्याला, ये यथा माम प्रपद्यते ताम तथैव भजाम्यहम. म्हणजे ज्या प्रमाणात मनुष्य मला शरण येतो त्या प्रमाणात मी त्याला फळ देतो. आपण काय म्हणतो की मला का जाणवत नाही आणि त्यांनाच का जाणवतो, माझ्यापेक्षा ते मोठे कसे, वयाने लहान असतील, ध्रुव महाराज असतील, प्रल्हाद महाराज असतील, पण त्यांच्यावरती कृपा झालेली आहे आणि आपण त्यापर्यंत, त्या पदापर्यंत पोहोचले नाही कारण आपण तेवढे साधक नाहीये. आता ते पुढं पुढं आपल्याला कळेलच. मग कसं असतं, भगवंत हे सगळ्यांना आईच्या मायेने पाहत असतात. ते काय तुमच्या आमच्या मध्ये भेद पाहत नाही, सर्वांना एका समान मायेने पाहत असतात. म्हणजे आपण कसं पाहतो, आई आपल्या सगळ्या मुलांना एकसारखं पाहते, तरी मुलं काय म्हणतात, ते लाडकं आणि मी दोडकं. असं काही नसतं, आईसाठी सर्व मुलं सारखीच असतात. उदाहरणार्थ त्यांनी काय सांगितलेलं आहे ह्याच्यामध्ये, तर गायी जी असते तर आपण गायीकडनं काय करतो, अपेक्षा करतो की दुधाची अपेक्षा करतो. पण एखादी लाथा मारणारी गायी असेल ना, त्या गायीला काय करतात, पायाला दोर बांधतात दूध घेण्यासाठी. म्हणजे दुधाच्या आशेनं तिला पायाला दोर बांधून मग तिचं दूध काढतात. पण तेच जर तीच गाय तिचं बाळ असेल, म्हणजे वासरू असेल, तर त्याच्यासाठी दोराची गरज लागत नाही तिला. ती त्याला, वासराला ते पानं सोडते. कारण काय, तर ते वासरू त्याचं काया वाचा मनाने तिच्यावरच अवलंबून असतं, त्या आईवरच अवलंबून असतं. दुसरं काही ते आईशिवाय दुसरं काही जाणतच नाही. त्याला काय फक्त आई आणि तेवढंच माहित असतं. अशा रीतीने ते वासरू आपल्या वाचून आगतिक आहे हे त्या गायीला समजतं आणि ते पाहून त्या गायीचीही त्याच्याबद्दल तशीच प्रीती असते. म्हणजे गाय सुद्धा त्याच्यावर तशीच प्रीती करते, म्हणून ती पाना सोडते. म्हणून श्रीकृष्ण हे खरंच म्हणालेले आहेत की ते म्हणतात, सर्वच प्रकारचे भक्त मला प्रिय आहेत. म्हणजे सगळ्याच प्रकारचे भक्त भगवंतांना प्रिय असतात, पण मला आत्म्याने जाणून देहादी प्रपंचाकडे परत पाहण्यास विसरले. म्हणजे आत्म्याने जाणून देहादी प्रपंचाकडे परत पाहण्यास विसरले ते म्हणजे कसे, तर ज्याप्रमाणे नदी एकदा गेली की समुद्राला मिळते, मग ती समुद्रच होऊन राहते, तिचं परत नदी हे अस्तित्व होत नाही, म्हणजे किंवा ती मागं फिरत नाही. तसंच आपल्या हृदयाच्या गुहेमध्ये उगम पावलेली जी आपली अनुभवरूपी ज्ञानरूपी गंगा असते ना, ती मला येऊन मिळाली. म्हणजे तो भक्त, आत्ताचा जो भक्त आहे तो काय करतो, मद्रूप झाला. म्हणजे कसं झालं, मद्रूप म्हणजे त्यांच्या रूप झाला. म्हणजे आता इथे आपल्याला श्लोकामध्ये कसं झालेलं आहे की माझ्या स्वतःप्रमाणेच मानतो, मद्रूप झाला म्हणजे वास्तविक माझ्या स्वतः समानच झाला असे म्हटलेलं आहे. म्हणजे कशामुळे हे होतं एवढं मद्रूप होणं, त्या भगवंतांच्या मध्ये विलीन होणं, ज्ञानी होणं, हे कशामुळे होतं, जेव्हा तुम्ही सर्व माया निज वृत्ती हे काढी माझा स्वभाव मी मी हे जेव्हा काढल्याशिवाय आणि सर्व माया तोडी, आजूबाजूच्या सर्व माया तोडल्याशिवाय, सर्व पाश तोडल्याशिवाय आपले इंद्रियांसवडी लपू नको. म्हणजे आपले इंद्रियांचे जे लाड आहेत ते आपण करतो, त्याच्या बाबतीत लपू नको म्हणजे करू नको. आपण हा व्यवहार करत असताना लटिका हा व्यवहार, सर्व हा संसार, हा संसार आहे तो लटिका आहे, थोड्या दिवसांचा आहे, काही काळाचा आहे. ह्याच्यामध्ये भगवंत नित्य आहेत आणि आपण जे ह्याच्यामध्ये आहे ते आपण विसरलेलो आहे. आणि हेच आपलं माझं कायमचं अस्तित्व आहे असं समजून ह्या संसारात इतके गुरफटलेलो आहे की आपण भगवंताची भक्ती आणि प्रेम हे सगळं काय विसरलेलो आहे. म्हणून तर भगवंत काय म्हणतात की जो कोणी प्रेम आणि भक्तिभावाने भगवंतांची सेवा करणे हेच केवळ त्याचा उद्देश असला पाहिजे. भक्ताचा काय उद्देश असला पाहिजे, तर प्रेम आणि सेवा. आपल्याला नेहमी सांगतात सेवा करायचं, दास दासानुदास असं जी भक्ती सांगितली, सेवा सांगितलेली, ते कशासाठी, तर भगवंतांची सेवा, त्यांच्या दासांची सेवा हे फार महत्वाचं आहे. म्हणून केवळ तोच उद्देश असतो. असा भक्त भगवंतांना कधी भगवंतांच्या निकट सानिध्य वाचून किंवा भगवंतांची सेवा केल्याशिवाय क्षणभरही राहू शकत नाही. म्हणजे असा ज्ञानी भक्त आहे ना, तो भगवंतांच्या शिवाय राहू शकत नाही.
त्यांची सतत सेवा करत असतो. त्यांच्या काही ना काहीतरी सेवेमध्ये तू व्यग्र असतो. आपलं मूर्ती पूजा असेल किंवा भोग सेवा असेल, हार सेवा असेल, नामस्मरण असेल, गीता भागवत भजन वाचन असेल, असं सतत ते भगवंतांच्या सानिध्यात राहिल्यामुळे ते क्षणभरही त्या भगवंतापासून दूर राहू शकत नाही. म्हणून तर आपण काय प्रार्थना केली पाहिजे की सदा सर्वदा योग तुझा घडावा. आपल्याला काय पाहिजे की भगवंत सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. अशी प्रार्थना केली पाहिजे की तुझ्या कारणी माझा देह आहे, हा जो आपण जन्म घेतलेला आहे तो केवळ तुझ्या स्मरणामध्येच माझा जावा. आपल्याला भक्त आपला भक्त अत्यंत प्रिय असतो, म्हणून भगवंतांना आपल्या भक्तापासून वेगळं पण राहत नाही. कारण की ज्ञानी भक्तापासून भगवंतांना सुद्धा वेगळं राहत नाही, त्यांना खूप प्रिय असतो. आणि आपल्यालाही खरं पाहिलं तर आपल्याला भगवंतांच्या ठिकाणी पोचायचंच आहे आणि आपण त्या ठिकाणी नक्कीच पोचणार आहे. आपण प्रार्थना करायची आहे तशी. का कोण आपल्याला पोचवणार आहे तिथं? तर आपले गुरु महाराज. त्यांच्या आपण गुरुवंदना करताना म्हणतो, चक्षुदान दिलो जेई जन्मे जन्मे प्रभू सेई. दिव्य ज्ञान हृदय प्रकाशित, दिव्य ज्ञान हृदय प्रकाशित, प्रेम भक्ती जहाँ है ते अविद्या विनाश जाते, वेद गाय जहार चरित. याचा अर्थ असा आहे, जे दिव्य चक्षु जे दिव्य चक्षु प्रदान करून, म्हणजे आपल्याला दिव्य म्हणजे काय, हे सतत भगवंतांना पाहण्यासाठी आपल्याला जे काय वेगवेगळे उपाय सांगतात ते म्हणजे दिव्य चक्षु. म्हणजे असं काय आपल्याला दूरदृष्टी प्रदान करत नाहीत ते, तर हे आपल्याला ह्या उपायांनी आपल्या स्वतःच्या मध्ये बदल घडवण्यासाठी, आपल्या स्वतःला साक्षात्कार घडवण्यासाठी जे आपल्याला गुरु आपल्यामध्ये प्रयत्न करत असतात, आपल्याला सतत मार्गदर्शन करत असतात, ते काय करतात तर असे चक्षु प्रदान करून हृदयातील अज्ञान रूपी अंधकाराचा, आपण अज्ञानच आहे की हा माझा संसार, हे माझं या अंधकारात आहे, त्याचा विनाश करतात. कोण? तर हे गुरु हे विनाश करतात, आपल्या हृदयातील ज्ञान रूपी अंधकाराचा विनाश करतात. आणि ह्या दिव्य ज्ञानाच्या प्रकाशाने आणि आपल्याला ह्या झालेल्या दिव्य ज्ञानाच्या प्रकाशाने हृदयातील प्रेम भक्ती जागृत करतात. मग असेच मी सांगितलं की भक्ती ही सर्वांच्या हृदयात आहे, असं नाहीये की ह्याच्या नाही त्याच्या नाही, सर्वांच्या आहे. अगदी राक्षसाच्याही हृदयात असते. ते वेगवेगळ्या स्वरूपानं भगवंतांचं स्मरण करत असतात. आपण पाहिलेलं आहे, रावण सतत रामाचं स्मरण करतो, कंस सतत श्रीकृष्णांचे स्मरण करत असतात. भक्ती असतेच त्यांच्याकडं. तर त्यांची फक्त प्रेम भक्ती जागृत करण्यासाठी आपल्याला हे आपले गुरु मदत करत असतात. स्वयंवेद देखील त्यांच्या अलौकिक लीला चरित्राचे गुणगान करतात. कोणाच्या? तर ह्या भगवंतांच्या आणि गुरूंच्या अलौकिक लीला चरित्रांचे वेद देखील गुणगान करीत असतात. तेच गुरु माझ्या जन्म जन्मांतरीचे प्रभू आहेत. कोण प्रभू आहेत? ते गुरु आहेत. आपल्याला मार्गदर्शन ज्ञानी इथले करणार आहेत लोक. आपल्याला भगवंतांच्या सेवेमध्ये, भगवंतांच्या जवळ जाण्यासाठी, भगवंताच्या भगवंताची कृपादृष्टी आपल्यावर पडण्यासाठी आणि भगवंतांना प्रिय होण्यासाठी, आपल्या सर्वांची इच्छा आपल्याला भगवंतांना प्रिय व्हायचंय. आणि ते प्रिय होण्यासाठी आपल्याला ह्या गुरूंचा आधार घ्यावा लागतो. म्हणून काय करायचं? तर उपासनेला दृढ चालवावे. आपली जी उपासना आपण करत असतो तर नित्य आणि सतत चालू ठेवली पाहिजे. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांशी सदा नमावे. आपल्याला हे जे संत मार्गदर्शन करत असतात त्यांच्या समोर नम्रपणा राहून आपण त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं पाहिजे. अगदी 8-10 दिवसांपूर्वी आपले जे शिक्षा गुरु आहेत नंददुलार प्रभूजींनी, त्यांनी शिक्षाष्टकातल्या एका श्लोकाचे विवेचन केलं. खूप सुंदर होतं ते. तो श्लोक आहे, आई नंद तनुज किंकरम पतितम माविषमे भवांबुधौ कृपया तो पाद पंकज सितधूली सदृश विचिंतया. म्हणजे त्याचा थोडक्यामध्ये अर्थ सांगते. नंददुलार प्रभूजींनी अतिशय सुंदर केलेले त्याचं विवेचन, आपण पुन्हा एकदा ऐका. त्याच्यात थोडक्यात अर्थ सांगते. हे नंद तनुज म्हणजे हे श्रीकृष्ण, नंदाचा मुलगा म्हणजे श्रीकृष्ण, मी तुमचा शाश्वत सेवक आहे, तरीही अजाणतेपणे माझे या भवसागरात पतन झाले आहे.
म्हणजे आपलं पतन झाले म्हणून आपण या ठिकाणी जन्माला आलेलो आहे. कृपया या भवसागरातून माझा उद्धार करा आणि तुमच्या चरण कमलांशी मला एका क्षुल्लक धुलीकरणाच्या रूपात स्नान द्या. आपल्याला काय आपण स्थान मागतो तर क्षुल्लक धुलीकण. आपण जर पाहिलं तर आपल्याला असं दिसत पण नाही, पण जेव्हा उजेडाचा कवडसा येतो त्याच्यात कित्येक धुलीकण दिसतात आपल्याला. आपण तेवढेच आहे भगवंतांच्या समोर, तेवढे पण नसू, इतकं क्षुल्लक आपण स्थान मागतोय भगवंतांना. त्या कवडशामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला लाखो धुलीकण दिसतात. तर तेवढ्या धुलीकणाच्या रूपाने आपल्याला आपण भगवंतांच्या पायाशी स्थान मागतोय आहे. आणि भगवंतांना जर हे ज्ञानी भक्त अत्यंत प्रिय आहेत तर ते आपण विचार करतो इतर तीन श्रेणीमधील भक्तांना काय वाटेल, की भगवंतांनी आपल्याकडे दुर्लक्ष केले का. म्हणजे आत्ताच आपल्याला सांगितलं, की कालही सांगितलं, कालच्या श्लोकात सांगितलं की मला फार प्रिय आहेत ते ज्ञानी भक्त. आताच्या श्लोकामध्ये ते सांगतात मग इतर काय, इतरांच्याकडे दुर्लक्ष केलंय का, तर तसं नाही. भगवंत ह्या श्लोकात सांगत आहेत की सर्वच भक्त उदार आहेत आणि अशा सर्व भक्तांना महात्मा म्हटले आहे. आपल्या प्रभुपादांनी हे दिलेले तात्पर्य की सर्व भक्तांना महात्मा म्हणलेले आहे. त्याच्यामुळं तेव्हा तुम्हा सर्वांचं हार्दिक अभिनंदन, कारण तुम्ही सर्वजण वैष्णवी महात्मा आहात. आपण महात्मा पदापर्यंत पोहोचलेला आहे. हे मी नाही सांगत आहे, प्रभुपादांनी तात्पर्यात सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं आपण भक्तांनी काय, आपण काय करतो, भगवान आपण भक्त काय करत असतो, म्हणजे जरी महात्मा असलं तरी ते त्याच्यामध्ये अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी ह्या सर्वांना प्रभुपादांनी महात्मा म्हटलेलं आहे. मग त्याच्यामध्ये भक्तांचं जे काय वेगवेगळे प्रकार आहेत, त्याच्यामध्ये ज्या भक्तांना भगवत भक्तीच्या बदल्यात काही हवं असेल, लाभाची इच्छा असेल, म्हणजे त्यांना उदाहरणार्थ ध्रुव महाराज, त्यांनी काय मागणी केली की मला आढळ पदाची प्राप्ती होय की जिथून मला कोणी उठवणार नाही, बरोबर. तर त्यांनी ती इच्छा व्यक्त केली, तर ती पण भगवंतांनी त्याचा स्वीकार केला आणि त्यांना आढळपणाची प्राप्ती दिली. तसंच आहे का का असं भगवंत पण त्यांचा स्वीकार करतात, कारण ते भक्तीच्या स्नेहाचे आदान प्रदान होत असते. ते भक्तीच्या स्नेहाचे आदान प्रदान होत असते. त्या स्नेहामुळे ते भगवंतांकडे भौतिक लाभाची याचना करतात. हे जे भक्त असतात त्या स्नेहामुळेच, म्हणजे आपल्या हे प्रेमामुळेच भगवंतांकडे भौतिक लाभाची, म्हणजे मी म्हणेल मला घर पाहिजे, गाडी पाहिजे, भगवंत मला ते देतील, माझी तेवढी श्रद्धा असेल किंवा माझी तेवढी कुवत असेल तर. आणि भगवंत खरं ना खूप कृपाळू आहेत, खूप म्हणजे खूप आहेत. ते सर्वांशी स्नेहाचे नाते जोडायचा प्रयत्न करत असतात. म्हणजे आपण हे जे बद्धजीव आहे की नाही, आपण काही करून ह्या बद्धजीव श्रेणीमध्ये आलेले, आपल्या इच्छांनी आपण आलेलो आहे, आपण ह्या जन्म मृत्यूच्या चक्रात अडकलेलो आहे. मग भगवंत आपल्याला आपण जी इच्छा व्यक्त करू ती पूर्ण करतात. भले तुम्ही त्याच्याशी भगवंताशी जोडा किंवा जोडू नका, काही आपली इच्छा असेल, त्यांना काही नको असतं भगवंतांना, पण आपण आपली, ते भगवंत सांगतात की तुम्ही तुमच्या इच्छा प्रकट करा, मागा. ते म्हणतात की भले मला काय तुम्ही देऊ नका, पण तुम्हाला जे काय पाहिजे ते मागा. ते आपल्याला देतात देतात. तर ते काय म्हणतात, घ्या तरी, मी देतोय तुम्ही घ्या तरी, नाही का. परंतु आपणच भगवंतांशी नाते जोडायला तयार नाही. आपणच भगवंतांपासून दूर दूर पळतो आणि आपल्या आपल्या संसारामध्ये मग्न होतो. म्हणजे काय, ह्या आपल्या देहादी प्रपंचांकडे आपण आसक्त होतो. म्हणजे भगवंत आपल्याला द्यायला तयार आहेत, पण आपण घ्यायला तयार नाही. पण भक्तांना जेव्हा ही लाभ प्राप्ती होते ना, आणि तेव्हा काय करतात, ते इतके तृप्त होतात. काही काही भक्त, त्यांना थोडासा जरी लाभ झाला तरी ते इतके तृप्त होतात की ते भक्तीमध्ये उन्नत होत जातात. आणि तेच भागवतात सांगतात, भागवताच्या 9.4.68 मध्ये आपल्या तात्पर्यामध्ये प्रभुपादांनी तो श्लोक दिलेला आहे, पण मी त्याचं भाषांतर वाचून दाखवते की भक्त सदैव माझ्या हृदयात आहेत. भगवंत सांगतात भक्त सदैव माझ्या हृदयात आहेत आणि मी सदैव त्यांच्या हृदयात आहे आणि मी पण त्यांच्या हृदयात आहे. भगवंत सांगतात की ते फक्त माझ्या हृदयात नाही तर मी पण त्यांच्या हृदयात आहे. भक्त माझ्या व्यतिरिक्त इतर काहीही जाणत नाही. जे ज्ञानी भक्त आहेत ते इतर काहीही जाणत नाहीत त्यांच्या व्यतिरिक्त. आणि मी सुद्धा भक्तांमध्ये अत्यंत निकट प्रेमाचा संबंध असतो. म्हणजे मी आणि माझ्या शुद्ध भक्तांमध्ये
त्यांचा भगवंतांचा त्यांच्या ज्या शुद्ध भक्तांमध्ये अत्यंत निकट प्रेमाचा संबंध असतो. पूर्ण ज्ञानाने युक्त असे शुद्ध भक्त भगवत भक्तीपासून कधीच दूर राहत नाहीत. म्हणजे खूप ज्ञानाने युक्त असणारे आपण जे ज्ञानी लोक म्हणतो, गुरु म्हणतो, संत म्हणतो, ते सर्व असतात ना भगवत भक्तीपासून एक क्षणही दूर नसतात. म्हणून ते मला अत्यंत प्रिय आहेत. का भगवंतांना ते प्रिय आहेत? तर ते त्यांच्यापासून एक क्षणही दूर नसतात. आपण आपल्या स्वार्थासाठी जातो, ते स्वार्थासाठी जात नाहीत. ते कृष्ण तत्व जाणण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचतात, भगवंतांसाठी पोहोचतात. म्हणून ते भगवंतांना प्रिय असतात. असे भक्त नक्कीच माझी सर्वोच्च आणि सर्वोत्तम लक्ष्याची प्राप्ती करतात. असे जे काही ज्ञानी भक्त आहेत, भगवंतांच्या शिवाय न राहू शकणारे भक्त आहेत, तर ते कायम त्यांच्या सर्वोच्च आणि सर्वोत्तम लक्ष्याची प्राप्ती करतात. हे श्लोकात कसं सांगितलंय, माम एवम अनुत्तमाम गती, म्हणजे त्यांना सर्वोच्च आणि सर्वोत्तम गती मिळते. म्हणजे लक्षात घ्या की आपल्याला भगवंतांच्याकडे जायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे, की ते इतके तृप्त होतात, भक्तीमध्ये उन्नत होतात, की तुकाराम महाराज म्हणतात, धन्य ते वैष्णव भजती केशव, धन्य ते वैष्णव भजती केशव, सात्विक हे जीव मोक्षायोग्य. म्हणजे आता तो जीव इतका सात्विक झालेला आहे की त्यांना मोक्ष मिळणार आहे. तुका म्हणे मोक्ष नाही कोणापासी, तुकाराम महाराज सुद्धा सांगतात, मोक्ष नाही कोणापासी, दुसऱ्या कोणाजवळ मोक्ष नाही, दुसऱ्या कोणत्या देवाजवळ नाही, तर एका गोविंदासी शरण वारे. इतकं आपल्याला ते हे करून विनवणी करून सांगतात की एका गोविंदाला शरण जात, तिथेच आपल्याला मोक्ष मिळतो, तिथंच आपली सुटका होते या जन्म मृत्यूच्या चक्रातून. मोक्ष म्हणजे काय, हे सतत आपण जे जन्म मृत्यूच्या चक्रात आहे तिथून आपल्याला बाहेर पडायला फक्त गोविंदाला शरण जा म्हणतात. म्हणून ते धन्य ते वैष्णव म्हणतात की जे कोण भजती केशव, म्हणजे फक्त गोविंदाला केशवाला ज्यांचं पूजन करतात, स्मरण करतात. म्हणून काय म्हणतात, शेवटची विनंती काय करतात तुकाराम महाराज, ऐका ऐका कमळापती. आता ते कमळावरती आरूढ असणारे कोण आहेत, ऐका ऐका कमळापती, काया वाचा मन चरणी असे समर्पण. कसं समर्पण करायचंय, तर नुसतं थोडं नाही, मी गेला कालच माताजींनी सांगितलं की गेलं नुसतं हात जोडलं उदबत्ती लावली तसं नाही, तर काया वाचा मनाने त्यांना समर्पण करायचंय. जीव परमात्मा ऐक्यासी, म्हणजे काय, आपला हा जीव आहे तो परमात्म्याच्या एक रूप होण्यासाठी, म्हणजे कसं की भगवंतांच्या सेवा, सदा वसो हृदयासी, आपल्या हृदयाशी जो परमात्मा आहे आपण त्याच्याशी सतत एक रूप असलं पाहिजे. आपण वरती भगवंताकडे जाऊ ते वेगळं, पण आपल्यातल्या परमात्म्याच्या आपण जे आहे ते एकरूप असलं पाहिजे. माझ्या अंतःकरणात सर्वांना समान लेखणारा परमात्मा वसावा. थोडक्यामध्ये सर्वांना समान लेखणारा परमात्मा वसावा, म्हणजे आपलं अंतःकरण इतकं शुद्ध व्हावं की आपण सर्वांना समान लेखावं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की देवा कंठी वसावे केशवा. काय काय परमेश्वराला प्रार्थना करतात, कंठी वसावे केशवा, माझ्या मुखामध्ये माझ्या कंठामध्ये सतत केशवाचं नाव राहावं. रामकृष्ण गोविंद नारायण हरी, ही सर्व आपल्याला माहितीये भगवंतांची नाव आहेत. रामकृष्ण गोविंद नारायण हरी, केशवा मुरारी पांडुरंगा, केशवा मुरारी पांडुरंगा, तुझा लागो छंद सदा मज. काय काय म्हणतायत आता, की मला सतत तुझा छंद लागू दे, छंद तुझ्या नामाचा लागू दे, तुझा सतत छंद लागू दे, तुझे नामी प्रेम देई अखंडित. तुझं नाम घेतलं तरी मला अखंडित प्रेम मिळतंय. नेने तपव्रत दान काही, आपल्याला कुठलं तप करायची गरज नाही, आपल्याला कुठलं व्रत करायची गरज नाही, दान करण्याची गरज नाही. हे कोण सांगताय, तर हे तुकाराम महाराज सांगतात. तुका म्हणे माझे हेची गा मागणे, अखंड ही गाणे नाम तुझे, की तुझे नाम माझ्या अखंड मुखामध्ये राहू दे, अखंड राहू दे मुखामध्ये, की दुसरं काय करण्याची गरज नाही भगवंतासाठी. राम ते काय म्हणतायत पुढं, राम नाम हाची मांडीला दुकान. कशाचं दुकान मांडलंय,
तर रामनामाचं दुकान मांडलंय भगवंतांनी. नका कोणी करू घेता रे आळस. आपण ते सुद्धा घ्यायला आळस करतो. आपल्याला प्रभुपदांनी दिले, आपले शिक्षा गुरु येतात, आपले दीक्षा गुरु देतात आपल्याला, तर ते आपण घ्यायला आळस करतो, कंटाळ करतो. तेव्हा काय म्हणताय ते, नका कोणी करू घेता रे आळस. हे आळस करू नका, वाटतो तुम्हास फुकाचे रे. आपल्याला फुकट देते हो हे सगळं, याला कोण पैसे नाही देत. फुकट असलं की आपल्याला त्याची किंमत कळत नाही. पण ते कसं करतायत हे आपल्याला आपले गुरु, आपले सर्व प्रभुपाद यांनी आपल्याला सगळं फुकट वाटलेलं आहे. वाटतो तुम्हास फुकाचे रे, संचिता सारखे पडे त्याच्या हात. म्हणजे फारसे मागता तरी नाही. म्हणजे ज्याचं जसं संचित असेल ना, आपण पूर्व पुण्याई आपण जे म्हणतो, ज्याचं जसं संचित असेल तसं ते त्याच्या पदरात पडतं. तुम्ही त्याला जास्त मागण्याचा प्रयत्न केला तरी ते प्राप्त होत नाही. म्हणजे आपण आता जर संचित ठेवलं तर आपल्याला पुढच्या जन्मी ते उपयोगी पडेल. जर समजा आपल्याला मुक्ती नाही मिळाली, आपण भगवंत वैकुंठ धामात गेलो नाही, तर आपला प्रयत्न असणार आहे. पण आपला प्रयत्न किती आपण पराकष्टेचा करतो हे फार अवघड आहे. आपल्याला आपण म्हणतो मी करतो, पण ते तेवढं सोपं नसतं. म्हणूनच काय म्हणतात, देव ते संत, देव ते संत. म्हणजे देव आणि संत एकच आहेत. आपले महाराज आपल्याला सांगतात, आपले प्रभुपाद आपल्याला सांगतात. काय सांगतात, निमित्त त्या प्रतिमा त्या वेगळ्या आहेत. फक्त प्रतिमा म्हणजे त्यांच्या प्रतिमा भक्तीच्या निमित्ताने वेगळ्या आहेत. म्हणजे आपल्याला प्रभुपद हे आपण थोडक्यामध्ये देव म्हणूनच पाहिलं पाहिजे, किंवा महाराज आपले शिक्षा गुरु. आपण सगळ्यांना त्यांना देव, कारण काय करतात, येथे इच्छा पुरत असते. या संतांच्या जवळ आहे ना, साधकाची इच्छा पूर्ण होते. आपल्याला ते व्यवस्थित मार्गदर्शन करतात. म्हणजे गुरु संत आपल्या इच्छेप्रमाणे आपल्याला भगवंतांच्या जवळचा आणि सेवेचा मार्ग दाखवित असतात. म्हणून आपण काय केलं पाहिजे, की आपल्याला ते मार्ग दाखवतात, पण आपण त्या मार्गावर जात नाही, कारण आपल्यामध्ये आळस आहे आणि आपल्यामध्ये विश्वास तेवढा नसतो. आपल्यामध्ये विश्वासाची कमतरता असते, त्यामुळे आपण तेवढ्या विश्वासानं नाम घेत नाही. तर ते काय म्हणतात, कारण काय, नारायण भूती न कळे जयांसी. सर्वांभूतीच नारायण आहे हे ते जाणीत नाहीत. आपण म्हटलेले सर्व लोकांच्या मध्ये परमेश्वर आहे, पण सर्वांभूतीच नारायण हे ते जाणीत नाहीत. म्हणून तया गर्भवासी येणे जाणे. म्हणून काय, त्यांना गर्भवासाचं दुःख भोगावं लागते. सतत जन्म मृत्यूच्या चक्रात ते येतात आणि त्यांची ही पीडा काय चुकत नाही. येणारं दुःख काय त्यांना चुकत नाही. म्हणून काय करायचं, काया वाचा मने पूजावे वैष्णव. आपण काय करायला पाहिजे, नुसतं भगवंतांनाच आपण काया वाचा मनाने पूजलं नाही पाहिजे, तर आपले जे गुरु आहेत म्हणजे ते सर्व वैष्णवांना आपल्या काया वाचाने मनाने पूजलं पाहिजे. का, तर देव देखे तोही देव कैसा नव्हे. तर आपल्यामध्ये जर काही संदेश उरला संदेह काय त्यासी, म्हणजे यात काय, जो देवाचं खरं स्वरूप असतो ओळखतो, म्हणजे ज्ञानी जो लोक आहे ते खरं स्वरूप ओळखतो, तो स्वतः देवच असतो असं भगवंत सांगतायत, की माझ्या समान आहे, स्वतः समान आहे. मग ते आपल्याला त्यांच्यामध्ये संदेह असण्याचं कारण नाहीये, ते आपल्याला त्या दृष्टीनंच मार्गदर्शन करत असतात. म्हणजे थोडक्यात भगवंतांनी त्यांना आपल्यासाठी धाडलेलं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि आपण काय केलं पाहिजे, संसार म्हणजे हे संसार करत असतो आपण, पण आपण काय करतो, संसाराच्या अंगी अवघीच व्यसन आहे. म्हणजे संसाराच्या ठिकाणी काय आहे, भेद आहे, भय आहे, विपत्ती आहे, विटाळ आहे, एखाद्या इतक्या उपाधी आहेत. म्हणजे आणखी आपल्याकडे चिंता आहेत आपल्याला ह्या संसारामध्ये. पण आपण ह्या संसारातनं कसे शुद्ध होऊ, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. कशाने शुद्ध झालो, तर हे भगवंतांचं नाम आपल्या गुरुजनांनी दिलं, आपल्या संत महात्म्यांनी दिलं, त्यांच्यामुळे त्यांचं नाव घेतल्याने या संकीर्तनाच्या योगाने आम्ही शुद्ध झालो असं तुकाराम महाराज सांगतात. म्हणून आपल्याला प्रभुपादांनी कुठला मंत्र दिलेला आहे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. त्याचा सतत आपण नामस्मरण आपण मनापासून नाम केलं पाहिजे, मनापासून जप केला पाहिजे.
आणि आपल्याला आपण स्वतःला शुद्ध करून घेतलं पाहिजे, तरच आपल्याला भगवंतांची प्राप्ती होणार आहे. हेच आपल्याला आतापर्यंत सांगितलेलं आहे. म्हणूनच तुकाराम महाराज काय म्हणतात, ऐका ऐका भाविक जन. म्हणजे आता तुम्ही भाविक कोण आहे? तर हे आपण वेद शास्त्र पुराणांवर श्रद्धा ठेवणारे हे सर्व आपण भाविक जन आहे. त्यांनी काय तार्किकाचा टाका संघ, म्हणजे तार्किक म्हणजे हे असं ते तसं असं जे तर्क आपण करतो त्याचा म्हणजे वेदनिरपेक्ष संगती सोडून द्या. तार्किकांचा संघ टाका आणि पांडुरंग स्मरा हो. खूप आपल्याला विनवणी करतात. प्रभुपाद पण असं सांगतात, 16 माळा करा, 32 करू नका, 64 करू नका दिवसभर, पण एकदाच करताना खूप लक्ष देऊन करा तुम्ही. त्याच्यामध्ये आपलं पूर्ण लक्ष ठेवून करा, की जेणेकरून श्रद्धेने आपण नामस्मरण केलं की मग त्याचं काय, बाकी कोणाची मतांतर शोधू नका. कुणाचं काय मत आहे काय आहे, म्हणजे हे शोधून आपण हे शोधत जर बसलो की नाही की अमक्याचं मत आहे का, मग देव आहे का नाही, देव आहे का नाही. प्रभुपादांना पण प्रश्न विचारला होता त्यांच्या भक्तांनी, कृष्ण आहे का नाही. प्रभुपाद म्हणले, हा समजा नसेल तर काय, तुझं काय वाईट झालं का, तू व्यसन करत नाही, तुझं काय होत नाही, तुझं नुकसान झालं नाही. आणि जर समजा कृष्ण असेल आणि तुझं नाव घेतलं तर तुझा निश्चित फायदा होणार आहे ना ह्याच्यामध्ये, तुझं इथं कुठं नुकसान झालेलं आहे. म्हणजे लक्षात घ्या, आपण मतांतर शोधत बसतो की ह्याने काय सांगितलं त्यांनी काय सांगितलं. आपल्याला बरेच लोक विचारतात, तर मग देव आहे का, मग कृष्णच देव आहे का, मग शंकर नाही का. कशाला मतांचा गोंधळ घालायचा, आपण नाही घालायचं, ते राजकारणी घालतील गोंधळ. आपल्याला हे शोधित बसायचं नाही मतांतर. आपल्याला ती उमजणार पण नाही, आपली तेवढी बुद्धी पण नाहीये. आपल्याला तेवढी बुद्धी नाही ना, आपण जर ते शोधत बसलो तर आपण त्याच्यातच बुडून जाऊ. मग आपलं हे नामस्मरण राहील बाजूला आणि सगळंच बाजूला राहील. त्याच्यामुळे त्याच्यात बुडायचं नसेल तर आपण ही मतांतर शोधत बसायचं नाही. कारण काय आहे, भवसागर तरता कार्य करीत अशी चिंता. आपल्या ह्या भवसागरात आपण जन्माला आलोय आता चिंता का करायची. पहिलं उभा दाता, पहिलतिरी दाता उभा आहे आपला. कोण? कटी कर ठेवून आपला विठ्ठल, आपला पांडुरंग, आपला कृष्ण पहिलतिरी उभा आहे आपल्याला न्यायला. काय करायचे, त्याच्या पायी मिठी घालायची. त्याच्या पायी घाला मिठी, मोल नेगे जग जेठी. ते काय मोल मागत नाही भगवंत तुम्हाला की मला हे द्या मला ते द्या, काही भगवंताला मागायची तुम्हाला गरज नाही. भगवंतांकडे सगळे तेच आपल्याला देत असतात. आपण त्यांना नेऊन देतो, पण त्यांचे काही आपल्याला मागत नाहीत. ते कसलेही मोल मागत नाही आपल्याला, ते आपल्याला देतच असतात. आणि ते आपल्याला काय काय करतात, खांद्यावरती आपल्याला वाहून नेतात पैलतीरावरून एकदम सगळीकडे. आपल्याला त्याचे आपलं हे करतात, तुमच्या पैलतीरी तुम्हाला पोचवत असतात. म्हणजे वैकुंठ धामाला भगवंत आपल्याला वाहून नेत असतात. म्हणून काय करायचंय आपल्याला, ह्या वैकुंठ धामाला जाण्यासाठी आपल्यातला आपण आपण फार गोंधळ घालायचा नाही. मी अर्थ आहे का, अर्थार्थी आहे का, जिज्ञासू आहे का, ज्ञानी आहे. आपण हे गोंधळ घालत बसायचं नाही, आपली ती कुवतच नाहीये. आपल्याला गुरुंनी काय सांगितलेलं आहे, आपल्याला गुरुंनी काय सांगितलं, मन करा रे प्रसन्न. मन करा रे. आपल्याला तुकाराम महाराज सुद्धा सांगतात की हे जे मन आहे सारखा गोंधळ घालत असतं, सारखं काहीतरी पाहत असतं, शोधत असतं मतांतर, तर त्याला काही करू नका. त्या मनाला प्रसन्न करा. कारण सर्व सिद्धीचे कारण आपलं जर मन एका ठिकाणी स्थिर झालं तर ते आपल्याला सिद्धी देणार आहे. मन कसं आहे, सर्व सिद्धींचे कारण मोक्ष अथवा बंधन. तुमच्या मनाने इच्छा व्यक्त केली की नाही मला भगवंतांच्या सेवेशी जायचंय, नाही मला इथे संसारात राहायचंय, हे आपल्या मनाची इच्छा व्यक्त करूनच आपण इथपर्यंत आलेलो आहे. आपण इच्छा व्यक्त केल्या म्हणूनच आपण ह्या भूतलावर जन्माला आलो. म्हणून काय सांगितलेलं आहे, मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छा त्या. आपल्या मनाने काय केलेलं आहे, आपल्याला सुख पाहिजे, समाधान पाहिजे, इच्छा पाहिजे, जे पण असेल ते व्यक्त केलेलं आहे. मन कसं आहे, गुरु आणि शिष्य, मन दोन्ही पण आहे. आपल्याला सांगतं पण आणि आपलं ऐकतं पण. मन गुरु आणि शिष्य आहे. करी आपुलेची दास्य, म्हणजे बंधनात राहिलं की काय, आपलेच दास्यत्व आपण करतो. बरोबर. करी आपुलेच दास्य, प्रसन्न आपण असं.
म्हणजे आपण आपल्या आपल्या इच्छा आपणच आपणास प्रसन्न करायचं आहे. गती अथवा अधोगती. म्हणजे आपल्याला गती पाहिजे, म्हणजे भगवंताकडे जाण्यासाठी गती पाहिजे का पुन्हा भूतलावर राहण्यासाठी अधोगती पाहिजे, हे आपल्या मनानेच आपल्याला ठरवायचं असतं. म्हणून काय आपण काय केलं पाहिजे, तर मने प्रतिमा स्थापिली. आपण मनामध्ये कुणाची प्रतिमा स्थापिली आहे? श्रीकृष्णांची स्थापिली आहे, विठ्ठलाची स्थापली आहे, पांडुरंगाची स्थापिली आहे. मने प्रतिमा स्थापिली, मने मना पूजा केली. आपल्या मनानेच त्याची पूजा करावी. मने इच्छा पुरविली. आपल्या मनानेच त्याच्याकडे जाऊन आपण आपल्या काय असतील ते इच्छा मागाव्या आणि ह्या मनाला प्रसन्न. म्हणून तर तुकाराम महाराज काय करतात, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. आपल्याला पुन्हा ह्या जन्म मृत्यूच्या चक्रात राहायचं नसेल, आपल्याला पुन्हा ह्या भवसागरात यायचं नसेल, तर आपल्या मनालाच आपण वळण लावा असं सांगतायत सर्व संत. आणि त्यांचं आपण ऐकूयात. आपले महाराज पण तेच सांगतात, प्रभुपाद पण तेच सांगतात की सतत भगवंतांचा हात सोडू नका, म्हणजे नामस्मरण करत राहा, गीता भागवत वाचा आणि भगवंतांचे जे पण काही आहे त्याचं आरच्या विग्रहांची सेवा करा, बाकी सेवा करा आणि त्यांच्या सतत सानिध्यात राहून आपल्या स्वतःचा उद्धार करा. आता इतक्यापर्यंत मला हे या श्लोकामध्ये समजलेलं आहे ते मी आपल्यापर्यंत, आपल्या चरणी असणाऱ्या भगवंतांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये काही चूक झाली तर माझी मानून घ्या. पण मी आज इथे काही गोष्टी कबूल करते की मी म्हणजे नंददुलाल प्रभूजींनी आम्हाला हे गीतामृताच्या ह्या सेवेला लावलं. आणि सुरुवात असताना मला असं वाटलं होतं की ही सेवा खूप अवघड आहे, खरंच ही खूप अवघड आहे. कारण की हे इतकं भगवंतांचे हे शब्द आहे, भगवंतांची वाणी आहे. त्या वाणीचा अर्थ समजून घेतला, जरी प्रभुपादांनी तात्पर्य आपल्याला दिलेलं असलं तरी ते समजून घ्यायला तेवढी आपली कुवत पाहिजे. आणि ते समजून परत आपल्यापर्यंत काय समजले आपल्याला ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे पण खूप अवघड आहे. मी काल हा श्लोक वाचला आणि मी एका मैत्रिणीला पण म्हटलं, बाबा खूप तसं अवघड आहे. म्हणजे काय सांगितलंय भगवंतानी की ज्ञानी भक्ताला मी स्वतःप्रमाणेच मानतो. आणि आपण तर अजिबात म्हणत नाही भगवंत आपण वेगळे मानतो आणि भक्त वेगळे मानतो. तर मला हे चैन पडलं नाही आणि ह्या विवेचनासाठी मनाने ध्यास घेतला आणि मला असं वाटलं की मी जो हाच ध्यास आहे, श्लोकाचं विवेचन करण्यासाठी जो ध्यास घेतला, तो जर समजा रोजच्या नामस्मरणामध्ये घेतलं तर भगवंत मला निश्चित पांडुरंग त्यांच्या खांद्यावर पैलगिरी नेतील असं मला वाटलं. मला नंददुलाल प्रभूजी म्हणले की तुम्हाला काय अनुभूती येते ते तुम्ही व्यक्त करा सर्व वैष्णवींच्या समोर. तर ते मला झालेली अनुभूतीची व्यक्ती मी आपल्यापर्यंत कबूल करते की इतक्या जर मी तळमळीनं, म्हणजे मी खरंच सांगते मी रात्रभर झोपले नाही, कारण माझ्यासाठी तो खूप प्रत्येकच श्लोक अवघड असतो. पण त्याचं विवेचन माझ्यासाठी जरा थोडस अवघड होतं. म्हणून मग मी ते रात्रभर जागून राहिले आणि किती तळमळीनं मी बाबा ह्याचा काय अर्थ असेल, कसा आपण पोचवायचा. मग मला असं वाटलं की एवढ्याच तळमळीनं मी जर एक जरी माळ केली तरी भगवंत मला त्यांच्या धामाला नेतील. मग ती मला वाटलेली ही जी काय अनुभूती आहे ती मी आपल्या सर्वांसोबत शेअर करते. यात काही चुकलं असेल तर माफ करा. धन्यवाद. काही प्रश्न असतील, मला उत्तरं देता येण्यासारखी असतील तर मी निश्चित द्यायचा प्रयत्न करेल, किंवा कोणाला काही मतं व्यक्त करायची असतील तर आपण निश्चितपणे व्यक्त करा. आनंद गोपी माताजी, हरी बोल. हा, ते सर्वांना हे करायला पाहिजे ना. चेंज करते. हो, हा, सेटिंग चेंज करते. तुमचा आवाजच येत नाही माताजी. रेंज. एक मिनिट, येते का माताजी आवाज आता? हा, आता आला, आता आला. सेटिंग चेंज. एक मिनिट हा माताजी, 1 मिनिट.